कुर्ला बस अपघातातील आरोपीला थोड्याच वेळात कोर्टात आणलं जाणार। व्हीसीद्वारे आरोपीला हजर करण्याचा पोलिसांचा अर्ज कोर्टाने फेटाळला। आमदार मंगेश कुडाळकर आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश शिवटे यांनी जखमी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची घेतली भेट। रुग्णांवर तातडीने उपचार सुरू। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी। मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने फोनवर शिवीगाळ करत दिली धमकी। गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांचं मार्कडवाडीमध्ये जंगी स्वागत। मार्कडवाडीमधील जनतेला बॅलेट पेपरवर निवडणूक नको, पडळकर यांचं वक्तव्य। वारकरी संप्रदाय सुद्धा ईव्हीएमच्या विरोधात 13 डिसेंबरला आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं निवेदन देणार। महानुभव पंथाचा सुद्धा ईव्हीएमला विरोध। दिल्लीमध्ये मवियाचे पराभूत उमेदवार शरद पवार आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्या भेटीला ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत। भेटीनंतर पुढची भूमिकाही ठरवणार। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन। अनेक हिंदू संघटना आंदोलनामध्ये सहभागी। संसदेच्या अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन सादर करण्याची शक्यता। चर्चेसाठी जेपीसीकडे पाठवणार विधेयक। प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी।